ह्या छोट्याशा डब्यावरून आमच्या दोघांचं एवढं मोठं काय डिस्कशन चाललं होतं ना, ते तुम्हाला पुढे कळेलच. त्याआधी मी घरातली सगळी कामं आवरायला घेतली, कारण तशीच बसून राहिले ना तर असंच कंटाळा येतो आणि सगळी कामं राहून जातात आणि मध्येच अशा काहीतरी क्रेविंग्स होत राहतात. त्यामुळे पेरू मस्त असा तिखट मीठ लावून खाल्ला आणि त्यानंतर बाकीची कामं आवरायला घेतली. आता ह्या 2x स्पीडनी मी काम करते ना, कारण मला बाहेर जायचं होतं आणि त्यासाठीच माझी ही गडबड चालू होती की पटपट काम आवरून ना आपलं बाहेर जाऊन एकदाचं लवकर यावं, कारण आजकाल ऊन पण भरपूर पडायला लागले. आता घरातली कामं करायची म्हणली ना तर असं वाटतं खूप थोडी कामं असतात, पण एका गृहिणीला किती कामं असतात ना ते तिलाच माहिती. कारण एक काम काढायला गेलं ना की दुसरं काहीतरी निघतं आणि अशामध्येच आपला पूर्ण दिवस निघून जातो. तसंच माझं सुद्धा आता व्हायला लागलंय. हे सगळं पटकन आवरून घेतलं आणि बाहेर बघते तर कावळा भरपूर ओरडत होता. आता हा कोणाच्या घरी पाहुणे घेऊन येणारे माहिती नाही. बाहेरून आल्यानंतर आठवलं की ही जी सकाळी डाळ मी भिजवून गेले होते ती आता पूर्णपणे नितळली होती आणि त्यातलं मॉइश्चर सगळं गेलं होतं. आता ती तळायची वेळ होती. आता मी हे काहीतरी असं चटपटीत खायला बनवतीये, कारण माझ्या जिभेचे चोचले काही कमी नाही आहेत. मला असंच काहीतरी चटपटीत खायला सारखं आवडतं. ही डाळ मी तयार करून घेतली. आता ही बाहेरच घ्यायला गेलो ना तर आपल्याला 20 रुपयाला 30 रुपयाला खूप थोडीशी मुठभर भेटते. ही डाळ गरम गरम असतानाच आहे ना त्यामध्ये मी हा मसाला रेडी करून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये टाकते, ज्यामुळे ना त्याची एकदम बाहेरच्यासारखी चटपटीत चव येते. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. तर त्या छोट्याशा डब्यामागची स्टोरी म्हणजे ना, मी हा डबा कॉलेजला असताना भाजी घेऊन जायची आणि मला सहजच आठवलं तर मी ह्यांना सांगत होते. तर हे मला बोलत होते एका घासाचा पण नाही आणि ह्याच्यावरूनच आमचं डिस्कशन चाललं होतं. त्यानंतर आज जेवायला मस्तपैकी महाद्या केला होता. हा कोणाकोणाला रेसिपी माहिती आहे ना कमेंट करा. ओके बाय.